बाबा जात नाही काय तुम्ही? हा, सामान सुमान आणाले चालले जाणं पटकन, पाऊस थांबला ना आता. जाईन ना हो बाई, जाईन ना. पाऊस तर थांबू दे, थोडा थोडा पाऊस चालू आहे, फुई 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 फुई. चाल ना शांते, पटकन चाललो जाऊ आणि येऊन जाऊ. अजून पाणी गिनी येईन तर राहिलं खरेदी करायचं. काय होते, थोडा थोडा पाऊस चालू आहे तर चाल पटकन जाऊ आणि पटकन येऊन जाऊ खरेदी करून. नाही तर काय आई, अजून पाणी गिनी वाढन तर थांबा लागन. हा, आता कमी आहे तर निघून जा. हो ती आहे, पण तुझी मावशी आली नाही अजून. गेली होती ना बोलावाले. हा, म्हटलं नाही का लवकर ये म्हणून. म्हटलं ना हो, पाऊस थांबल्यावर ये म्हणून, तर हो म्हणे पाऊस थांबू दे मग येतो म्हणे मी घरी. अजून आली नाही पण. फोन लावून पाय ना मग. हा, फोन लाव आणि बोलाव लवकर, ये म्हणा घरी. आली आली, फोन नाही लावा लागत, बाहेरच आहे मी. ये ना वा लवकर, तुझीच वाट पाहणं चालू आहे. काय करून राहिली? काही नाही हो शांताबाई, पाय धुवून राहिली मी. चिखल चिखल पाय झाले तर पाय धुवून राहिली. बरं ये घरात. काय चंद्रकला, हा एवढा वेळ लागते येवायला इच्छा इथं? पाऊस चालू आहे ना भाऊजी बाहेर, थोडा थोडा, त्याच्यानं थांबली होती मी. तर आता चालता का थोड्या वेळानं चालता? आताच जाऊ ना, लवकर जाऊ ना, लवकर येऊन जाऊ. हा, किती वाजता चालशील? मी काय, तुम्ही जाण तेव्हा शिन ना तुमच्या बरोबर. हा, चालाच असन तर चला, आली बा मी. अमाय रिंकू, हा थंडी गिंडी नाही लागत काय तुले? स्वेटर घालत जाणं. आहे ना मावशी, स्वेटर गिटर आहे पण खाली आहे बॅगेत. मी म्हटलं अजून एवढी मोठी बॅग हुसका लागन मला, त्याच्यानं दुपट्टाच घेतला मग अंगावर. अमाय तर माय घालून घेते, नाही तर वहिनीचं घालून घेते. हा, बॅग हुसका लागते तर काय लय मोठं सामान आहे काय बॅगेत? हो ना, हा थंडी लागते, एक तर डिलिव्हरीचा अंग आहे तर स्वेटर घालत जाय. जाय घरात जाय पटकन आणि स्वेटर घालून घे. अशी रात नको जात जाऊ. महिना दीड महिना तर स्वेटरच घालून राहा लागते, थंडी नाही लागली पाहिजे अंगाले. जाय बरं पटकन जाय. मगानेच म्हटलं होतं इले का स्वेटर घालून घे म्हणून. हा, टोकलं होतं ना मगाने, तरी नाही ऐकत. आणि मावशी काय म्हणन का पाय बा, शांताबाई सांगत नाही पोरीले. नाही तर काय मग, आता म्हणणारच होती मी का शांताबाई सांगत नाही काय म्हणून. तो जाय पटकन घालून घेत ना. बरं बा बरं, घालतो मी. तुम्ही दोघी बहिणी सारख्याच आहे. जातो मी, येतो स्वेटर घालून. काय काय घेवायचं आहे शांताबाई? आता सगळं सामान घेवायचं आहे. किराणा सामान आहे, बाजार आहे, कपडे आहे, अजून फुलं गिलं, पूजापातीचं सामान हे ते सगळंच घेऊन घेऊन थोडं थोडं. बापरे, लय खरेदी करा लागते मग. तर चला ना मग, लवकर चाललं जाऊ. हा, आणि एक तर पाण्या पावसाचे दिवस, अजून पाणी गिनी आलं तिथं थांबा तिथं थांबा. हा, लवकर चाललं जाऊ मग आता. हो चाललं जाऊ ना, याटो गिटोनं निघून जाऊ. हो हो. पाय बरं जमलं ना आता मस्त अंगभर. हा, नाही तर दुपट्टा अर्ध इकडे उघडं अर्ध तिकडे उघडं. हो मावशी जमलं आता, आता मस्त जमलं. आता थंडी नाही लागून राहिली मला. नाही तर हाताले थंडी लागे आणि पोटाले थंडी लागे आणि पाठीले थंडी लागे. आता नाही लागत. नाही तर काय मग, हा आणि कानं गिनं झाकून ठेवत जाय बांधबून करून. आणि थंडीची जास्त घुमत नको जात जाऊ. आराम करायला भेटते तर आरामही नाही करत. हा, दिवसभर इकडे तिकडे घुमत राहतं घरातल्या घरात. नाही हो मावशी, आरामच तर करतो मी. आरामच करत होती, आता सुटली मी, आत्ताच आली इकडे बाहेर. हो तेच म्हटलं, पाणी गिनी चालू राहते, मस्त अंगावर घेत जाय. हा, जाडं जुड एखादं चादर वादर नाही तर रजई घेत जाय आणि झोपून राहत जाय. अंगावर घेऊन नाही उठातच नाही मग दिवसभर. नाही तर काय मग, दिवसभर नाही उठायचं. अन हे म्हणत होती रिंकू, बुवाले लावला होता फोन, विचारलं काय मग? हो विचारलं, नाही विचारलं. काय म्हणे मग, किती नंबरचा पॅन्ट लागते? 34 नंबरचा पॅन्ट लागते. अच्छा अच्छा, 34 नंबरचा पॅन्ट. बरं घेऊन घेईन ना. आणि शर्ट? शर्ट घेऊन यायचं एल साईज. बरं ठीक आहे ना, घेऊन येईन मग. लहान मोठं तर नाही होणार ना मग? नाही नाही, 34 नंबरचा पॅन्ट घेऊन यायचं. लहान मोठा नाही राहतो, कमरीत बरोबर होऊन जाते. 34 नंबरचाच पॅन्ट घालते ना. आणि एल साईजचं शर्ट तुझ्या पसंत ना. कलर गिलर नाही विचारलं? हा, कोणत्या कलरचा पॅन्ट पाहिजे आणि कोणत्या कलरचा शर्ट पाहिजे? हा, विचारायला पाहिजे होतं. घेऊन यायचं ना, कोणताही कलर घालण्याशी मतलब. हा, घेऊन यायचं, घालते. बरं पाहिन, जे वाटन ते घेऊन येईन मग. चला हो, बसू नका तुम्ही बी, चला ना आता. छत्री घ्या लागेल काय? हो भाऊजी घेऊन घ्या ना, मी तर छत्रीच घेऊन आली. अजून पाणी गिनीन तर काय ओले व्हान काय? घेऊन घ्या छत्री. आता एक छत्री आणली मी तर शांताबाईले आणि मले होऊन जाते दोघीले. तुमच्यासाठी पकडा संग. बाबा चंद्रकला, मस्त आहे तू तर. हा, बहिणीची काळजी, बहिणीसाठी छत्री. आणि भाऊजीसाठी काहीच नाही. ओले व्हा, तिकडे नदीले पूर आला तर चालते, वाहून गेलो मी तरी चालते, नाही काय? नाही नाही भाऊजी, असे कसे वाहत जाण तुम्ही? आम्ही आहे ना दोघी दोघी जणी. हा, एक जण पाय पकडन, एक जण हात पकडन आणि आनंद तुम्हाला घरी. बस बाबा. बरं राहू दे, चला मग. येतो मग रिंकू आम्ही. हो आई ये मग. ये मग मावशी. हो येतो येतो. चहा प्याचं मन होऊन राहिलं, वहिनीले सांगतो आणि बनवायला लावतो चहा. नाही नाही, अजून 10 वेळा चहा पिन. एक तर पावसाळा चालू आहे, अजून लेकराले संडास लागन तर अजून बोलान मले. राहू द्या, चहाही नाही पेत. आई म्हणते जास्त चहा नको पेत जाऊ, नाही तर त्याला संडास लागन, त्याला जत होईन, येन ते लय सांगते. जाऊ दे बापा, मी बिमारीला आमंत्रण नाही देत. जसं आहे तसं चांगलंच राहू देतो. चहा काही पेत नाही आता. थोडीशी बसतो, घुमतो फिरतो आणि आराम करतो. लक्ष्मी जवळ जातो. लक्ष्मी काय करून राहिली तर.
प्रीतीताई उद्याचं कसं मग? काय ज्ञान तुम्ही मलेच तर विचारायला काय घेऊन जाणं काय नाही, वेळेवर पैसे नाही राहत घरी जवळ. हो ना, मलेच तर विचारायला आता का रिंकूसाठी घेऊ का त्या भाऊसाठी घेऊ, का लेकरासाठी घेऊ. आणि आपण बारशात गेलो तर खाली हाताने जावाले चांगले नाही वाटत. त्याच्या हातात बी 10 20 रुपये तर द्याच लागते. नाही तर काय, खाली हात जाणं आपल्याला शरम येते. आपल्या घरी कार्यक्रम राहिला तर काही ना काही घेऊनच येते, आणि आपण कसं काय जाऊ खाली हातानं. काय घेऊन आली मग तू उद्यासाठी? पाहतो म्हटलं 500च्या अंदर 300 रुपयापर्यंत साडी घेऊन घेतो, आणि शर्ट पीस घेऊन घेईन सस्ता सुस्ता, आणि पोरासाठी ड्रेस पाहिन 300 रुपयापर्यंत. हो, 1000 रुपयाचा खर्च आहेच ना. आता पोरासाठी घेतो म्हटलं तर 100 रुपयाचा थोडी ड्रेस घेऊन जाऊ आपण. चांगलं नाही वाटत इच्छा इथं. आपल्या ओळखीचे नाही राहिले तर आपण देऊन देतो 50 रुपये काय 100 रुपये. पण आता एकदम जवळची आहे शांता काकू, आणि 100 रुपयाचा ड्रेस घेऊन जाऊ तर आपल्याला शरम येते. तर 300 रुपयापर्यंत थोडासा चांगला ड्रेस भेटते. नाही तर काय मग, तर 300 रुपयाचा त्या पोरासाठी घेईन, आणि रिंकूसाठी घेईन साडी 300 रुपयाची, 600 रुपये ते. आणि शर्ट पीस माहित नाही, सस्ता सुस्ता थोडी पाहा लागन कितीचा होते तर. हो, तरी 1000च्या अंदर बजेट बसते. हो, तर माहिती यायला सांगितलं राणीच्या बाबाले, आज जा म्हटलं तुम्ही आणि घेऊन या म्हटलं तुमच्या कामाचे पैसे, आणि जमलं तर घेऊन ये जा म्हटलं संध्याकाळी येता येता कपडे. तर मला नाही जमत म्हणे ते कपडे वपडे, तूच जाजो म्हणे उद्या सकाळी आणि घेऊन ये जो म्हणे. अम्मा उद्या कधी जाशील, कधी घेशील ना कधी येशील? 12 वाजताचा कार्यक्रम सांगितला आपल्याला, तर 12 वाजता नाही जा लागणार काय? हो प्रीतीताई, ते तर आहे 12 वाजताचा कार्यक्रम आहे, पण 12 वाजताच थोडी सुरू होईल कार्यक्रम. 12ची 1ही वाजते आणि 2ही वाजते. हो ते तर आहे, तोपर्यंत तर येऊन जातो आपण मार्केटमधून. नाही तर काय मग, तुझ्या सकाळीच चालली जाईन मी, थोडीशी लवकर उठन, घरचे कामं करन आणि तयारी वायरी करून चालली जाईन 9च्या गाडीनं, आणि 12 वाजता वापस. हो, येणं जाणं होते. तर तेच विचारायला आलती मी, तुमचं कसं काय आहे बा, का तुम्हाला जा लागते मार्केटमध्ये? जर जा लागत असन तर जाऊ म्हणत होती संग मग. नाही नाही, मी नाही येणार आता, माझं बजेट नाही आहे तेवढं. 200 रुपये आहे, तर 200 रुपयाचं काही घेऊन घेईन पोरासाठी. आणि माझ्याजवळ साड्या आहे, म्हणजे काही तशाच साड्या आहे नवीन नवीन, तर त्याच्यातली एखादी साडी देऊन देईन मी माझ्याजवळचीच. आणि शर्टचाही पीस आहे तर ते देऊन देईन मी. अम्माय तुमचं जमलं मग. तुम्हाला जास्त नाही लागत, फक्त माझ्याजवळ नाही आहे काय गड्या. आज गेली असती पण आज या पाण्याच्यानं राहिली, आणि पैसे नाही आहे. दिवस आहे पण पैसा नाही आहे जवळ. उद्या पैसे राहीन पण उद्या टाइम नाही राहणार, पण टाइमात टाइम काढून जास लागन. हो नाही तर काय. माझ्याजवळ तर कपडे नाही आहे उद्यासाठी. रूपाच्या घरी जाऊन पाहू काय म्हणते ते. तर तिच्या जवळ असन तर घेऊन घेईन उधार, देता येते मग थोडे थोडे पैसे. जाऊनच पाहतो, भेटून जाईन तर भेटून जाईन, नाही तर पाहिन मग वेळेवर. अम्मा मी रूपाच्या घरी आली, आणि रूपाच्या घरी तर कुलूप लागलंय. गेली कुठं ये? गेली तर नाही मार्केटमध्ये. अमाय बाई पाय, रूपाची धूमधडाक्यात तयारी चालू आहे. कपडे वपडे घ्यायला गेली असन ते. पहिलेच जर मी आली असते तर सांगितलं असतं तिले रूपाले, माझ्यासाठी बी एखादी साडी घेऊन ये जो बा, आणि टावेल गिवेल सस्ता सुस्ता 100 रुपयापर्यंत, आणि पोरासाठी काही खिलोनं गिलोनं. काय माहित बाई, माझे दिवसच खराब आहे का माझे दिवसच बेकार चालू आहे. तर थोडीशी पहिले आली असती मी मघानीच, तर भेट झाली असती रूपा संग. आता कुठे जाऊ गड्या? मंदाताईच्या घरी जाऊ, कोणाच्या घरी जाऊ? चंद्रकला काकूच्या घरी नाही जात गड्या. घरी नसन चंद्रकला काकू, तिकडेच असन ते शांता काकूच्या घरी. कोणाच्या घरी जाऊ मग? तिकडे सरू आजीच्या घरी जाऊ काय? अजून दिमाग खराब करण सरू आजी. नाही तिथंही नाही जात. प्रीतीताई चाललीच जातो घुमत फिरत असन ते घरी. आज घरीच आहे ते, प्रीतीताईच्याच घरी जातो आणि म्हणतो तिला, तुझ्या घरी असन एखादी साडी तर दे बा मले, काही कर पण मले दे. माय बाई पाय, रूपा इथं येऊन बसली आणि मी म्हणतो का मार्केटमध्येच गेली. काहून आशा, काय झालं? काही नाही, काम होतं तुझ्या संग. आलती मी तुझ्या घरी, कुलूप दिसलं मला दरवाजाले, तर कुठं जाव म्हणून इकडे आली मी प्रीतीच्या घरी, प्रीतीताईच्या. तर तूच दिसली मला. ये ना मग, तू बी ये, तू ये बस. कायच्यासाठी पाहत होती आशा मला? काही नाही, उद्याचं कसं काय आहे म्हटलं. तुम्ही तर मस्त बसल्या. उद्याची काही तयारी गियारी नाही करा लागत काय तुम्हाला?
त्याचीच तर चर्चा चालू आहे आमची. हा काय काय देऊन राहिल्या मग तुम्ही? काही कपडे घेऊन राहिले का काही भेटवस्तू देऊन राहिले? आता काही भेटवस्तू द्यायला पैसे तर पाहिजे. पोराले साधं काही बनवून देतो म्हटलं तर 2-3 हजार पाहिजे जवळ. ना आता आहे काय तेवढे पैसे? एक तर कामही बंद आहे. हो ना, एक तर तंगी चालू आहे आणि बारसही त्याच्यातच आलं. नाही तर काय मग, जेव्हा पैसे राहते तेव्हा कोणता कार्यक्रम नाही येत आणि नाही काही. आणि आता पैसे नाही आहे, कामही बंद आहे आणि त्याच्यातच भाषाचा कार्यक्रम आला. तर मी हे म्हणत होते, माझ्याजवळ ना सध्या पैसे नाही आहे काही घेवाले. तर साडी गिडी असन तर पहा ना. आहे का रुपा तुझ्याजवळ? नाही ना, माझ्याजवळ साड्याच नाही आहे. आता मीच तर उद्या चालली मार्केटमध्ये घेऊन येईन म्हटलं सस्ती सुस्ती साडी 300 रुपयापर्यंत. तर उद्या जाऊन राहिले मी घेवाले. माय बाई, तुझ्याजवळही नाही आहे ना, तू बी मार्केटमध्ये जाशील. प्रीती ताई पहा ना तुमच्याजवळ असन तर सस्ती सुस्ती देऊन द्या बा. पैसे नाही आहे, थोडे थोडे देईन मग मी, काम लागन तेव्हा. आता हाय घे म्हणा, हाय 2-4 साड्या सस्त्या सुस्त्या पाहून घे, पसंत तर घेऊन घेतो. आता माझ्याजवळ बी पैसे नाही आहे तर मी बी घरची साडी देईन म्हणतो. नवीनच आहे, काही घातल्या गितल्या नाही आहे. आता कोणी देऊन देते तर मी तशाच ठेवतो. साड्या घालत नाही ना, तर तशाच राहते माझ्याजवळ. बरं दाखवा ना मग, दाखवा बरं कशा आहेत. बरं चला ना मग अंदर. रुपा चाल ना, तूही पाहून घे. बरं चाल मग, दाखवून दे. तुझ्या जवळची जर साडी आवडली तर तुलाच देऊन देईन पैसे. मग काय, शर्टचं पीस राहते आणि पोरासाठी ड्रेस. हो चला मग, दोघी जणी दाखवून देतो तुम्हाला. बरं बरं चाल मग. पाहून घ्या, अशा आहे साड्या. अशा आहे ना, कॉटन मधून नाही आहे का? कॉटनच्या असन तर पाहिजे. नाही ना, कॉटनच्या नाही आहे ना, अशातूनच आहे. पाहिजे असन तर घे बा, नाही तर राहू दे. कॉटनची साडी पाहिजे तू उद्या मार्केटमध्ये, तशी तर तू चाललीस ना. हो तसं तर मला जास लागून राहिलं, तर मी दुकानातूनच पाहून घेईन मग. पाय मग, अशा तू ठेवत असन तर ठेव, नाही तर राहू दे बा. या 6 साड्या आहे माझ्याजवळ. हा बा, मी याच्यातूनच ठेवतो. आता माझ्याजवळ पैसे नाही काही नाही, तर अशीच पाहतो मी सस्ती सुस्ती. तर हे निळीवाली साडी देऊन दे मग प्रीतीताई. घेऊन घे, निळी चांगली आहे, त्या पिवळ्या कलरची चांगली आहे. हो नाही, निळ्याच कलरची देऊन दे ना. आणि रिंकूवर काय कोणत्याही कलरची साडी सूट होते. आता आपण तर देऊन राहिलो, पण तिच्यावर आहे घालणं नाही घालणं. साडी आवडन माही तर घालन, नाही तर नाही घालणार. हो ते तर आहे, घालो का नाही घालो पण आपल्याला द्या लागते नाही काय. आपलं जे काम आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते करून घ्या ना, लगून जा. हो तर निळीवाली साडी ठेवतो मी. आणि पाय ना मग टावेल गिवेल असन तर. प्रीतीताई आहे काय? नाही ना, टावेल गिवेल तर नाही आहे. दुपट्टा आहे, पण दुपट्टा द्यायला चांगलं नाही वाटणार. नाही ना, दुपट्टा रे पाहिजे, टावेलच पाहिजे होता. तर बरं राहू दे, साडी देऊन दे. रुपा चालली उद्या तर रुपाच्या हाती बोलावून घेईन मग मी. बरं तशी कर्ज घेऊन येईन मी. 100 रुपयाचा दुपट्टा. हो 100 रुपयापर्यंत, जास्त महाग नाही पाहिजे. आणि पोरासाठी ड्रेस नाही तर मग एखादं खिलोना विलोना. हो नाही तर हातातच पैसे देऊन देजो, चालते. पावा लागन. तर किती दिन मग मी ह्या साडीचे पैसे? देऊन देतो ना 400 रुपये. काय बापरे ताई, बरोबर सांग ना, काय लय मजाक उडवतं. किती द्या लागन? जास्त नाही, देऊन देजो 300च्या अंदर अंदर. काय देवाचं आहे तुले तर. बरं एक काम करन मी, 250 रुपये देऊन देईन. 250 आहे प्रीतीताई. बरं देऊन देजो, 250 देऊन देजो. आणि तशा ह्या साड्या माझ्याजवळ पडल्याच आहे ना, घेऊन जाजो. आणि अजून लागन तर सांगजो. बरं लागन तर सांगन, पण आता एकच साडी ठेवतो मी. तर 250 रुपये देईन काय, आणि उधारीवरच घेतो मी. आता माझ्याजवळ सध्या काहीच नाही आहे देवाले. बरं ठीक आहे ना, देजो, आरामात देजो. जमलं बा. आता साडी तर भेटली बोले, आता टावेल आणि ड्रेस पोरासाठी. टावेल तर घेऊन येईन हो मी उद्या. टावेलचं काही टेन्शन नको घेऊ. पाय बरं जमलं ना माया, इकडे आली मी तर. तुमच्या इकडे आली मी घुमत फिरत, तर इच्छा तर जमलं माया. नाही तर मला मोठं टेन्शन आलं होतं. माया कसं होईन, काय होईन, पैसे नाही आहे. आणि उद्या काय खाली हातानं जाऊ का नाही जाऊ, अशी मी विचार करत बसली होती. मी म्हटलं नाही गड्या, विचार करत नाही बसत. म्हटलं घराच्या बाहेर निघतो, थोडीशी विचारपूस करतो एक दोघीले, आणि मग पाहिन म्हटलं. होते हो, गावगाड्यात होऊन जाते. आणि आपण एकीमेकीची मदत नाही करू तर कोण करणार आहे. आज माझ्याजवळ आहे, उद्या राहते नाही राहत. उद्या तुझ्याजवळ राहीन. हो ते तर आहे प्रीतीताई, सगळे दिवस सारखे नाही राहत. हो उतार चढाव चालूच राहते, जिंदगी होय. बरं बसा तुम्ही, मी चहा घे बनवतो तुमच्यासाठी. राहू दे ना, चहा घे कायले बनवतं प्रीतीताई, राहू दे. बसा ना, आता आल्या तर मस्त चहा बनवतो. मस्त चहा बिस्किट खाऊ आपण. बसा.
बरं बनव मग मस्त अद्रक गिद्रक टाकून. हो बनवतो. अमाय बाई थेंब थेंब पाणी चालूच आहे ना. हो ना शांताबाई, पाय बरं छत्री घेऊन आली मी तर कामी पडली ना छत्री. हा पा भाऊजी. हो चंद्रकला, छत्री घेऊन आलो तर आपल्या कामी पडली ना आता. नाही तर काय मग, पावसाळ्यात तर संग न्यास लागते. पाऊस येऊ का नाही हो संग ठेवा लागते. कसं करता मग आता ह्या पाण्यात? थांबता खरेदी करता? करून घेऊ ना. थांबणं परवडते काय? आणखी पाऊस गिऊस वाढन तर काय करशील मग? करून घेऊ खरेदी. बरं तर एक काम करा तुम्ही, भाजीपाल्याचं आणि किराणा सामान तुम्ही घेऊन घ्या. दुकानात जा, चिठ्ठी देऊन द्या दुकानदाराले, तो किराणा सामान काढून देते. म्हणजे तिथचं काम झालं, मग राहते भाजीपाला घेणं. हो तसाच करतो ना. मग पहिले किराणा दुकानात जातो, तिथे चिठ्ठी देऊन देतो सामानाची. तो सामान काढून ठेवते, तोपर्यंत मी इकडे बाजारात चालला जातो आणि भाजीपाला घेऊन घेतो. हो मग काय राहिलं मग, कपडे आणि ते फुलं हे ते काही चिल्लर चाल्लर सामान आहे तर ते मी घेऊन घेतो मग. हो आणि एक एक सामान घेऊ आपण तर आपल्यालाच टाइम लागन आणि आपलाच टाइम जाईन. तर तसं करू मग, मी इकडे जातो तुम्ही तिकडे जा दुकानात. बरं आणि लावजा मग फोन सामान सुमान घेऊन झाल्यावर. ठीक आहे ना. तुमची खरेदी होईन तर तुम्ही लाव जा आणि माय झालं तर मी लावून तुम्हाला. लवकर लवकर करजा पण तुम्ही, नाही तर मग दुकानातच 2 घंटे बस जा. हे नाही ना ते नाही ना, अशी नाही तशी नाही. साडी घेवालेच तुम्हाला 2 घंटे लागन. नाही लवकर लवकरच पाहतो मी, टाइम गेम नाही लावत. बरं जा मग. अमाय बाई लेकरासाठी घ्या लागन फुटाणे पिंगर मुरमुरे, नाही काय लेकराला आवडते. हो घेऊन ना शांताबाई. तर एक काम करू, तिकून येता घेऊन घेऊ. संग ओझं वागवल्यापेक्षा. नाही तरी वापस आपल्याला ह्याच रस्त्यानं येणं आहे ना, तर घेऊन घेऊ मग. हो घेऊन घ्या लागन तिकून येता पिंगर फुटाणे मुरमुरे आणि राजगुऱ्याचे लाडू गिडू. नाही तर काय मग, जे मेन आहे महत्वाचं सामान ते घेऊन घेऊ पहिले. तर चाल ना मग पहिले तिकडे कपड्याच्या दुकानात. हो चाल. अरे वा शांताबाई, फुलंही सापडले आपल्याला. पाय बरं एकाच रस्त्यानं. तिथं फुटाणेवाल्याचं दुकान, इथं केळंही आहे फुलंही आहे. घेऊन घेऊ आपण इथूनच. हो ना, झेंडूच्या फुलासाठी इकडे तिकडे भटका नाही लागला आज. बाबू झेंडूचे फुलं काय किलो दिले? टाकू अर्धा किलो 30 रुपयाले आणि 1 किलो घ्यान तर 50 रुपयाले. अच्छा, अर्धा किलो घेईन तर 30 रुपयाले आणि 1 किलो घेईन तर 50ले. किलो ना घेणं परवडते मग. तर एक काम कर, 2 किलो देऊन दे बरं. तर हे म्हणत होती मी, 2 किलो घेऊन राहिली तर 20 रुपये कमी करा ना. 80 रुपयाला देऊन द्या 2 किलो. ठीक आहे, 10 रुपये कमी देऊन दे जा. घेऊन जा 2 किलो. बरं चालते दे मग 2 किलो कर बरं फुलं. बरं देतो. दिले बाबू पैसे. हो काकू दिले. केळं गिळं पाहिजे काय? घेऊन जा ना, चांगले केळं आहे, पिकले आणि गोड आहे. काय रुपये डझन? 60 रुपये काकू, 60 रुपये. जास्त महाग नाही आहे, चांगले केळं आहे, पाहून घ्या तुम्ही. अच्छा 60 रुपये दे ना मग, 2 डझन देऊन दे. लेकरं गिकरं आहे तर पाहिजे लेकरासाठी. दे मग बाबू. हो काकू देतो. चाल मग चंद्रकला, आता दुकानात जाऊ. हो चाल बापा, पहिले कपडे घेणं महत्वाचं आहे, कपडे घेऊन घेऊ. या बाई, बोला काय पाहिजे? साडी पाहिजे भाऊ आम्हाला. तर चांगली साडी दाखव जा, मस्त पैठणी मधूनच दाखवा आणि महागाची दाखव जा. बरं ठीक आहे ना, दाखवतो तुम्हाला. चांगली साडी दाखवतो. तरी कितीपर्यंत दाखव? 2,000 पर्यंत? हो 2,000च्या अंदर दाखवून द्या. आणि रेडीमेड कपडे भेटेन काय तुमच्या दुकानात? पॅन्ट पाहिजे होता आणि शर्ट. हो भेटून जाईन. पॅन्ट आहे, शर्ट आहे. फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे. सगळंच भेटून जाईन आपल्या दुकानात. लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापर्यंत सगळेचेच कपडे आहे. बारशाचा कार्यक्रम आहे तर पोरीसाठी साडी पाहत होती आणि बुवासाठी कपडे पाहिजे, तर चांगले दाखव जा मग. टेन्शन नका घेऊ बाई तुम्ही, मी तुम्हाला चांगलेच कपडे दाखवतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. क्वालिटी चांगली दाखवतो, चांगल्या क्वालिटीचे कपडे, आणि कलर नाही जाणार. बरं दाखवा ना मग. पाहून घ्या बाई, साडी पाहून घ्या तुम्ही. कलर सांग जा, कलर दाखवतो मग मी तुम्हाला कोणता कलर पाहिजे तर. हो भाऊ चांगला कलर दाखव जा. डिझाईन तर चांगली आहे म्हणा, डिझाईन गी आवडली मला. पण याच्यापेक्षा आणखी भारी साडी दाखवा ना. आणि हिरवा कलर नका दाखवू, 7वा महिना नाही करायचा आहे आम्हाला. नाही हिरवा कलर नाही दाखवत. आता मी डिझाईन दाखवून राहिलो तुम्हाला. तुम्ही पॅटर्न पसंत करा, कोणत्या पॅटर्नची साडी पाहिजे तुम्हाला. तुम्हाला पूर्ण पॅटर्न दाखवून देतो मी, तुम्ही पाहून घ्या मग. बरं दाखवा. हे साडी पहा, हे साडी अंगावर छान वाटते. साडी चांगली गिंगली आहे, पण कार्यक्रमात चांगलीच पाहिजे भारी. हो दाखवून देतो ना मी तुम्हाला. अशी साडी मागे तर पाहिली होती शांताबाई आपण ना. हो ना, रिंकूसाठी नाही घेतली काय गुलाबी कलरची साडी अशातूनच? हो म्हणूनच तर म्हणून राहिली मी, पाहिल्यासारखं काऊन वाटते बा मला म्हणून. इथूनच घेतली होती आपण ह्याच दुकानातून. हो म्हणूनच म्हणून राहिली, पाहिल्यासारखं काऊन दिसते मला. पर्पल कलर, हाय कलर छान वाटते अंगावर, 1 नंबर दिसते. हा ह्या पॅटर्न थोडासा वेगळा दिसते. पाहू ना आता आपण एक एक करून सगळे पॅटर्न पाहून घेऊ.
हो हो पाहून घेऊ. आणखी दाखवून द्या दादा. हो दाखवतो. पहा मग मित्रांनो, अशी खरेदी चालू आहे बा साधी सुधी. आणि एक तर पाणी सुधरू नाही देत. आज तर दिवसभर पाऊसच पाऊस, पण उद्या काय माहिती बाप्पा, उद्या बारशाचा कार्यक्रम कसा होते काय होते. उद्याचा दिवस उघाड राहिली पाहिजे. चला मग आता आम्ही खरेदी करतो लवकर आणि जातो बा गावाले पाण्या पावसाचा. हो पाऊस दिवस चालू राहते तर गाड्या नाही भेटत, काही नाही, गाड्याची वाट पाहा लागते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात. धन्यवाद.